नमस्कार. आज आपण बघणार आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा 10वीचा मॅथ्स मधला पहिला टॉपिक. त्यातला जो पहिला एक्सरसाइज आहे तो आज आपण बघणार. आता बघा, लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, तर लिनियर इक्वेशन म्हणजे जे इक्वेशन ची हायेस्ट पॉवर व्हेरिएबलची एक असते त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन्स. मग त्याच्या पुढे काय म्हणते, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजेच जे इक्वेशन ax plus by plus c is equal to 0 या फॉर्म मध्ये असते त्या इक्वेशनला आपण काय म्हणतोय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता ह्याला लिनियर का म्हणायचं, कारण या x आणि y ह्या जे दोन व्हेरिएबल्स आहेत ह्या दोन्हीच्या पॉवर्स 1 आहे म्हणून त्याला आपण म्हणतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. समजा असं एक इक्वेशन दिले 3x plus 2y plus 5 बरोबर 0. सो हे काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. व्हेरिएबल कुठले आहेत, x आणि y. आता बघा, आपल्याला हे जे इक्वेशन असते ह्या इक्वेशनचे इनफायनाइट सोल्युशन सोडवता येतात. हे जे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल दिले ह्याचे आपण इनफायनाइट सोल्युशन्स काय करू शकतोय, फाइंड आउट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण x ची व्हॅल्यू 0 दिली तर काय होईल बघा, 0 प्लस 2y प्लस 5 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला 2y ची व्हॅल्यू मिळेल -5 आणि y ची व्हॅल्यू काय मिळेल -5/2. सो 0 -5/2 हे एक सोल्युशन मिळेल. असं y ची व्हॅल्यू 0 घेतल्यावर अजून एक सोल्युशन मिळेल. तसं x ची व्हॅल्यू 1 घेतल्यावर वेगळं मिळेल, 2 घेतल्यावर वेगळं मिळेल. म्हणजेच ज्यावेळेला एखादं लिनियर इक्वेशन आपल्याला दिलेलं असतं टू व्हेरिएबल मधला, त्यावेळेला आपण काय करतो, याचे इनफायनाइट सोल्युशन ओळखू शकतो. आता आपल्याला 10वीच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे त्याच्यात काय आहे, तर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स दिले. आता सायमल्टेनियस म्हणजे काय, तर एका वेळेला दोन इक्वेशन आपल्याला दिलेले असणार आहे आणि आपल्याला त्या इक्वेशनचं सोल्युशन ओळखायचं आहे. सो ज्या वेळेला सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले असतील त्यावेळेला आपल्याला x आणि y च्या एकच जोडी आपण काय करू शकतोय, ओळखू शकतो. मग आपण काय करूया, एक्सरसाइज मधला पहिला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन 2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया आणि सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे आपण बघू. लिनियर इक्वेशन आपण सॉल्व करणार आहे म्हणजे काय करणार आहे, तर a आणि b ची अशी किंमत हुडकून काढणार आहे जी या इक्वेशन मध्ये ठेवली तरी LHS बरोबर आलेच असेल आणि ह्या इक्वेशन मध्ये ठेवली तरी LHS बरोबर आलेच असेल. आता हे सोडवण्यासाठी आपण काय करणार आहे, कोएफिशियंट कुठल्या तरी एका व्हेरिएबलचं सेम करणार आहे. ह्यातला कुठला कोएफिशियंट सेम करायचं हे आपण ठरवायचं असतं. तर इथे बघा, पहिलं इक्वेशन a चा कोएफिशियंट 3 आहे, इथे a चा 1 आहे. a चा कोएफिशियंट सेम नाही आहे, b चा कोएफिशियंट ऑलरेडी सेम आहे, त्यामुळे आपल्याला इथे कोएफिशियंट समान करण्याची आवश्यकता नाही. मग आता आपण काय करणार बघा, इक्वेशन नंबर 1 मधनं इक्वेशन नंबर 2 जे आहे हे आपण मायनस करणार. इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2 जे आहे हे मायनस करणार आहे. मायनस काय करणार आहे बघा, आता कारण आपल्याला b ला घालवायचं. मग b ला घालवायसाठी जर मी 1 आणि 2 ची बेरीज केली तर काय होईल, 5 आणि 5 10 होईल, म्हणजे b जाणार नाही. आणि इक्वेशन 1 मधनं 2 वजा केलं तर 5 मधनं 5 गेले 0 राहिले, म्हणजे b ची टर्म आपली जाईल. मग आता b ला एलिमिनेट करायसाठी आपण इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 2 काय करणार आहे, मायनस करणार. सो इथे दिलं आपण 3a प्लस 5b इज इक्वल टू 26 आणि इथे दिलं a प्लस 5b इज इक्वल टू 22 आणि हे आपण मायनस करायचं. सो ज्या वेळेला आपण मायनस करतोय सगळे खाली 2 नंबरचं जे इक्वेशन आहे त्यातल्या प्रत्येक टर्मची साइन आपल्याला काय करायचे, चेंज करायचे. सो इथं मायनस आलं, इथं मायनस आलं, इथं पण मायनस आलं. सो 3a मायनस a काय आलं, 2a प्लस 5a मायनस 5a कॅन्सल झालं. 26 मायनस 22 किती आलं, 4. सो a इज इक्वल टू आलं 4/2. ची व्हॅल्यू किती आली. आता a ची व्हॅल्यू 2 आली, ही आलेली व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये काय करायचे, सबस्टिट्यूट करायचे. सो इथं आपण करूया, पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय होईल बघा, 3 × 2 प्लस 5b इज इक्वल टू 26. सो 3 × 2 6 प्लस 5b इज इक्वल टू 26. आता हे प्लस 6 साइड चेंज केल्यावर मायनस होईल. 5b इज इक्वल टू 26 मायनस 6. सो 5b इज इक्वल टू 20. सो b इज इक्वल टू 20/5. So b
b इज इक्वल टू आपण लास्ट वन करायचं आन्सर द्यायचं 2,4 इज द सोल्युशन. आता पेपर मध्ये आपण सोडवलेला आन्सर करेक्ट आहे का नाही हे पण आपण बघू शकतो. कसं चेक करायचं बघा, हे a2 आहे, सो 3 into 2 इथे आपण इक्वेशन लिहिलं समजा 3a plus 5b. सो बघा 3 into 2 plus 5 into 4 इथे होणार 3 into 2 6, 5 into 4 20, 20 plus 6 26. इथं इक्वेशन 1 ची राईट साइड किती आहे 26. त्यानंतर b सेकंड इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन मध्ये आपण पुट केलं a plus 5b. सो a ची व्हॅल्यू आपण पुट केली 2 plus 5 into b ची व्हॅल्यू पुट केली 4. सो 2 plus 20 is equal to 22. मग इक्वेशन 2 ची राईट साइड आहे ती 22, म्हणजेच 2 आणि 4 हे जे आपण आन्सर ओळखलेलं आहे हे करेक्ट आहे. सो ही जी मेथड आहे ह्याला आपण म्हणतोय कोएफिशियंट सेम करून इलिमिनेट करण्याची मेथड. सो इलिमिनेशन बाय इक्वेटिव्ह कोएफिशियंट असं आपण त्याला म्हणतो. आता परत एकदा आपण बघूया काय काय केलं. पहिला 2 इक्वेशन दिलेले आहेत, हे जे 2 इक्वेशन आहेत त्यात b चा कोएफिशियंट ऑलरेडी सेम आहे. मग आपण काय केलं, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस केलं, सगळ्या इक्वेशनचे साइन चेंज केले, 5b minus 5b कॅन्सल झालं, 3a minus a2 आलं, 26 minus 22 4 आलं. हे 2 ह्या a ला मल्टिप्लाइड आहे, साइड चेंज केल्यावर इकडे आल्यावर डिवाइड होईल. सो a is equal to 2 आला. 3 into 2 प्लस आपण ही a ची 2 जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये पुट केली. सो 3 into 2 plus 5b is equal to 26. 3 into 2 6 झालं, 6 plus 5b is equal to 26. प्लस 6 साइड चेंज केल्यावर इकडे आल्यावर मायनस झालं. 5b is equal to 20, b is equal to हे 5 इकडे आल्यावर डिवाइड झालं, b is equal to 20/5 किती आलं 4. सो a, b is equal to 2,4 काय आलं आपला सोल्युशन. ओके, बघा दुसरा जो क्वेश्चन आहे तो काय आहे, x plus 7y is equal to 10 आणि 3x minus 2y is equal to 7. आता आपल्याला काय करायचं, पहिला चेक करायचं x चा कोएफिशियंट सेम आहे का. x चा कोएफिशियंट इथं 1 इथं 3 आहे, म्हणजे x चा कोएफिशियंट सेम नाही आहे. मग y चा कोएफिशियंट चेक करा, y चा कोएफिशियंट इथं 7 आहे, इथं 2 आहे. मग हा पण कोएफिशियंट सेम नाही आहे, म्हणजे आपल्याला कोएफिशियंट आता इथं सेम करायला लागेल. मग कोएफिशियंट आपण कसं सेम करणार, तर काय करायचं, पहिल्या इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशियंट आहे त्याचं काय दिलेलं म्हणजे 1 आहे. मग ह्या 1 ला काय करायचं, इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करायचं. आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये जो x चा कोएफिशियंट आहे जो 3 आहे त्याला आपण काय करणार आहे, इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करणार. मग आता हे आपण कसं लिहिणार बघा, इक्वेशन 1 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 2 ला आपण 1 ने मल्टिप्लाय केलं. आता कुठल्याही संख्येला जर आपण 1 ने मल्टिप्लाय केलं तर आहे तेच आन्सर राहणार आहे, त्यामुळे 1 ने मल्टिप्लाय केलेलं लिहायची गरज नाही. सो इथे आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. आता 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल बघा, 3x plus 21y, 3 into 1 3x, 3 into 7 21y, 3 into 10 30. इक्वेशन नंबर 3 आहे. आता आपण काय करणार आहे बघा, इक्वेशन 2 आणि 3 इथं x चे कोएफिशियंट काय झालेले आहे, सेम झालेले आहे. आता आपल्याला हे सेम झालेला जो कोएफिशियंट आहे त्याला काय करायचं आहे, इलिमिनेट करायचं आहे. मग इलिमिनेट कसं करणार, तर आपण समजा 2 आणि 3 ची बेरीज केली तर काय होईल बघा, 3 आणि 3 किती झाले 6 झाले, म्हणजे x इलिमिनेट होणार नाही, x जाणार नाही. मग ते जायसाठी आपण 2 मधून 3 नंबरचं इक्वेशन काय करणार आहे, मायनस करणार. सो इथे आपण इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3. इक्वेशन 2 काय आहे बघा, 3x minus 2y is equal to 7 आणि 3 काय आहे, 3x plus 21y is equal to 30. आता मायनस केल्यावर इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, इथे पण मायनस आहे. ज्या वेळेला आपण वजा करतोय 2 नंबरचं सेकंड इक्वेशन जे आहे त्याचे साइन सगळे काय करायचे, चेंज करायचे. सो 3x आणि 3x कॅन्सल झालं, minus 2y minus 21y, minus 2 minus 21 किती झाले बघा, minus 23y. 7 minus 30 किती आलं, minus 23. वजाबाकी करताना मोठ्या संख्येला लहान संख्या वजा करायची, 30 वजा 7 23 आणि मोठी संख्या 30 चा साइन मायनस आहे म्हणून minus 23. सो y बरोबर काय आलं, minus 23 upon minus 24. सो
सो y ची व्हॅल्यू किती आली 1. आता ही जी y ची व्हॅल्यू 1 आलेली आहे ही आपल्याला काय करायची आहे इक्वेशन 1 2 किंवा इक्वेशन 3 पैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करायची. सो आपण काय करूया ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करू. पुट y = 1 इन इक्वेशन 2. ओके मग y ची व्हॅल्यू 1 इथे पुट केल्यावर काय होईल बघा 3x - 2 * 1 = 7. मग -2 साइड चेंज केल्यावर काय होणार 3x = 7 + 2 3x = 7 + 2 9. सो x = 9/3 x = येणार आहे 3. आता आपलं x3 आणि y मध्ये सोल्युशन आलं. लास्ट ला घ्यायचं आपल्याला x, y = 3, 1 इज अ सोल्युशन. आणि मराठी मीडियमची मुळे त्याच्यासाठी हे असं असणार आहे x, y = 3, 1 ही उकल आहे. बघा हे जे तिसरं एक्झाम्पल आहे ह्या इक्वेशन मध्ये पहिलं इक्वेशन दिले 2x - 3y = 9. त्यानंतर दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x + y = 30. आता आपल्याला काय करायचं बघा पहिला चेक करायचं x चा कोएफिशियंट सेम आहे का. ऑलरेडी सेम आहे त्यामुळे आपल्याला परत कुठला कोएफिशियंट सेम करत बसण्याची गरज नाही. मग आपण काय करणार आहे डायरेक्ट ह्या x ला कसं इलिमिनेट करता येईल ते बघणार. आता विचार करा जर मी 1 आणि 2 ची बेरीज केली तर काय होईल तर 2 आणि 2 ची बेरीज होईल आणि उत्तर 4 येईल म्हणजे x जाणार नाही. मग 1 मधनं 2 वजा केलं तर काय होईल 2 + 2 0 होईल म्हणजे x माझं इलिमिनेट होईल. आपल्याला काय करायचं आहे कोएफिशियंट समान करून एका व्हेरिएबलला इलिमिनेट करायचं. मग एका व्हेरिएबलला इलिमिनेट इथं वजाबाकी केल्यावर लगेच होते. मग आपण काय करणार आहे इक्वेशन 1 मायनस काय करणार आहे इक्वेशन 2. सो 2x - 3y = 9 आणि 2x + y = 30. मायनस केल्यावर काय होईल बघा इथं मायनस आलं इथं मायनस आलं इथं मायनस आलं. आपल्याला मायनस केलेली साइन सगळ्यांचे काय करायचे चेंज करायचे. मग 2x ला 2x काय झालं कॅन्सल झालं. -3y - y -3y - y किती होणार आहे -4. 9 - 30 किती होणार बघा मोठी संख्या 13 लहान संख्या 9. 13 मधून 9 गेले किती राहिले 4. मोठी संख्या 13 चं चिन्ह मायनस आहे. सो आन्सरचं साइन येणार आहे मायनस. सो y बरोबर काय येणार आहे -4/-4. y ची व्हॅल्यू किती येणार आहे 1. आता ही आलेली y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. सो आपण करूया पुट y = 1 इन इक्वेशन 2. तुम्ही कुठल्याही एका इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू काय करू शकता सबस्टिट्यूट करू शकता. आता जी मराठी मीडियमची मुलं आहेत त्यांनी इथं काय द्यायचं तर y = 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये आता y ची किंमत 1 आपण इक्वेशन नंबर 2 बघा काय दिलेलं आहे इथे दिलं आपण 2x + y च्या जागी आपल्याला 1 लिहायचं = याला 13. आता हे जे प्लस 1 आहे ते इकडे आलं -1 होणार आहे. सो 2x = काय येणार आहे 13 - 1. 2x किती येणार आहे 12. सो x किती येणार आहे 12/2. सो x ची व्हॅल्यू किती येणार आहे 6. सो आपल्याला x बरोबर किती मिळणार आहे 6. सो लास्टला आपण काय येणार x, y = 6,1 is a solution. म्हणजे इथे येणार ही उकल आहे. बघा चौथं गणित जे आहे ते काय 5 - 3n बरोबर 19 n - 6n बरोबर -7. सो चेक करूया आपण m चे कोएफिशियंट m चा इथे कोएफिशियंट 5 आहे इथे m चा कोएफिशियंट 1 आहे. इथे n चा कोएफिशियंट -3 आहे इथे n चा कोएफिशियंट -6 आहे. सो आता इथे कुठलेच कोएफिशियंट सेम नाही आहे. सो आपण काय करूया m चा कोएफिशियंट सेम करूया. कोएफिशियंट कसं समान करायचं बघा पहिल्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट 5 आहे आणि इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं.
आणि सेकंड इक्वेशनमध्ये एमचा कोइफिशियंट 1 आहे, त्यानं पहिल्या इक्वेशनला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग आता मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, मगाशी सांगितलं 1 न गुणलं तर लिहायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे आपण इथं काय करणार आहे फक्त 5 न मल्टिप्लाय केलेलं लिहिणार. तर इथं आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. आता मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांना काय करायचं इथे लिहायचं समीकरण 2 ला 5 ने गुण. समीकरण 2 ला किती गुणायचं आपल्याला 5. आता 5 ने गुणलं काय होणार बघा 5 into n 5n minus 5 into 6 TCn 5 into -7 -30. हे इक्वेशन नंबर काय आला 3. आता आपल्याला बघायचं आहे m चा कोएफिशिएंट 1 आणि 3 मध्ये काय झालेलं आहे सेम झालेलं आहे. आता आपल्याला m ला एलिमिनेट करायचं आहे. m ला एलिमिनेट कसं करणार आपण, तर बघा 1 आणि 3 ची जर मी बेरीज केली तर 5 अधिक 5 किती होणार आहे 10 होणार आहे, म्हणजे m जाणार नाही. मग आपल्याला इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 3 काय केलं पाहिजे मायनस केलं पाहिजे. सो इक्वेशन 1 मायनस काय करूया आपण इक्वेशन 3. तुम्ही इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1 केला तरी तेच आन्सर येणार आहे. 1 minus 3 केलं तरी आन्सर सेम आहे. आता इथे आपण बघूया 5n minus 3n is 19 आणि थर्ड इक्वेशन आहे 5n minus 30n is equal to -30. आता मायनस केलं बघा इथे मायनस येईल, इथे प्लस येईल, इथे प्लस येईल. 5n काय झालं कॅन्सल झालं. -3 + 30 -3 + 30 किती येणार आहे बघा, अपोजिट साइन असतील तर आपण सबट्रॅक्शन करतोय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. 30 - 3 किती आलं 30 - 3 27. मोठी संख्या 30 आहे त्याची साइन प्लस आहे. सो 27n इज इक्वल टू 19 + 35 किती होणार आहे 54. सो n इज इक्वल टू किती येणार आहे 54/27. n ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार आहे. सो आपल्याला n बरोबर किती मिळालं 2. आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 3 मध्ये ठेवायचे. तुम्ही 2 मध्ये ठेवला तरी आन्सर तुमचं करेक्ट असेल. सो इथे आपण पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. मराठी मीडियममध्ये मुलांनी काय लिहायचं बघा, n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये. आता n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवल्यावर काय येईल बघा 5n minus 3 into 2 is equal to 9. So 5n minus 6 is equal to काय आला 90. आता -6 साइड चेंज केल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे. सो 5n is equal to 19 + 6 येणार आहे. सो 5n is equal to किती येणार आहे 25. सो n बरोबर काय येणार आहे 25/5. सो n is equal to काय येणार आहे. So that n, n is equal to 5, 2 is a solution. मला इथे लिहायचं आहे ही उकल लिहिताना नेहमी लक्षात ठेवा m आणि n सिक्वेन्स आहे. पहिला m आणि नंतर n ची व्हॅल्यू लिहायची. n पहिला आलं म्हणून n 2 पहिला आपल्याला उत्तरात लिहायचं नाही. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन नंबर 5. 5x + 2y is equal to -3. x + 5y is equal to 4. आता इथे चेक करूया आपण. x चा कोएफिशियंट बघा 5 आहे, इथे x चा कोएफिशियंट 1 आहे, इथे y चा कोएफिशियंट 2 आहे, y चा कोएफिशियंट 5 आहे, म्हणजे कुठलाच कोएफिशियंट सेम नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर x चा कोएफिशियंट आपण समान करणार. सो बघा मगाशी सांगितलं की काय करायचं x चा कोएफिशियंट समान करताना x चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये 5 आहे, त्यांना दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 1 आहे, त्यांना पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. मग आता 1 न मगाशी आपण बघितलं 1 न मल्टिप्लाय केलेलं लिहायची गरज नाही कारण व्हॅल्यू सेमच येणार आहे. सो 5 न मल्टिप्लाय केलं तेवढं लिहूया. 5 न आपण कुठल्या इक्वेशनला मल्टिप्लाय केले इक्वेशन नंबर 2. सो इथे लिहिलं आपण मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 5.
5 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार बघा 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. सो हे झालं इक्वेशन नंबर 3. आता x चा कोएफिशियंट सेम झालाय, सो x ला आपल्याला एलिमिनेट करायचं आहे. मग x ला एलिमिनेट करायला आपण काय करणार, इक्वेशन 1 मधनं इक्वेशन 3 मायनस. सो इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 3. सो इक्वेशन 1 काय आहे 5x प्लस 2y इज मायनस 3 आणि 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. सो मायनस केल्यावर इथे मायनस आलं, इथे मायनस आलं, इथे मायनस आलं. 5x ला 5x कॅन्सल झालं. 2y मायनस 25y, बघा 2 चं साइन प्लस आहे, 25 चं मायनस आहे. मग आपल्याला 1 प्लस 1 मायनस साइन आहे. आता आपण काय करणार, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणार, अपोजिट साइन आहे त्यामुळे 25 मायनस 2 किती आलं 23y आणि मोठी संख्या 25 आहे, त्याचं साइन मायनस आहे, सो मायनस 3y. इथं बघा मायनस 3 मायनस 20. आता काय करायचं, सेम साइन असतं की ऍडिशन करायची. 3 चं पण साइन मायनस आहे, 20 चं पण मायनस आहे. सो 3 प्लस 20 किती झाले 23. सेम साइन दिला मायनस मायनस 20. सो y इज इक्वल टू काय बघा मायनस 23 अपॉन मायनस 20. सो y इज इक्वल टू आला. आता हे जे y1 आलेलं आहे ते आपण काय करणार आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे. सो इथे आपण पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये ठेवू. आता काय होईल बघा 5x प्लस 2 कंसात 1 बरोबर काय आहे -3. सो 5x हे 2 गुणिले करा अधिक 2 इज इक्वल टू -3 प्लस 2 साइड चेंज केल्यावर काय होईल -2 -3 -2. सो 5x इज इक्वल टू काय आलं -5. सो x इज इक्वल टू आलं -5 upon 5. सो x इज इक्वल टू आलं -. सो x, y is -1, 1 is the solution. बघा आपण चेक करून बघूया एकदा आन्सर करेक्ट आहे की नाही. 5 into -1 -5, 2 into 1 2, -5 plus 2 -3 आलं. म्हणजे पहिलं इक्वेशन ह्या व्हॅल्यूमुळे सॅटिस्फाय झालं. दुसरं इक्वेशन बघा x ची व्हॅल्यू -1 पुट करा, हे -1 आलं, इथे प्लस 5 into 1 5 आलं, -1 plus 5 4 आलं, इकडे पण 4 आलं. म्हणजे आपण सोडवलेलं आन्सर करेक्ट. ओके. आता बघा ह्या इक्वेशन मध्ये काय झालं, x चा कोएफिशियंट 1/3 आहे, इथे 10/3 आले, इथे y चा सेकंड इक्वेशन मध्ये कोएफिशियंट 1/4 आहे. आता हे इक्वेशन आपल्याला थोडंसं सोपं करून घ्यायचं आहे, आपल्याला सोडवायचं. आता सोपं कसं करायचं बघा, इथे जे छेदात 3 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, हे आपल्याला नको आहे. मग आपण काय करायचं, पूर्ण इक्वेशनला 3 नं मल्टिप्लाय करायचं, जेणेकरून काय होईल इक्वेशन अजून इझी होईल सॉल्व्ह करायला. सो 3 नं मल्टिप्लाय करूया. 3 into 1/3x plus 3 into y is equal to 3 into 10/3. So 3 ला 3 कॅन्सल झालं, इथे x राहिलं, प्लस 3y is equal to 3 ला 3 कॅन्सल झालं, 10 आलं आणि आपण नंबर दिला 3. इथे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे हे नको. मग काय करूया, सगळ्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया. सो 4 into 2x plus 4 into 1/4y is equal to 4 into 11/4. So 4 into 2 आलं 8x, 4 ला 4 कॅन्सल झालं, प्लस y, इथे 4 ला 4 कॅन्सल झालं, 11. हे इक्वेशन नंबर काय आला. आता हे 3 आणि 4 नंबरचे इक्वेशन जास्त इझी आहे सोडवायला. हे आपण लिहून घेऊया. x प्लस 3y इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर 3, आणि 8x प्लस y इज इक्वल टू इक्वेशन नंबर 4. आता बघा इक्वेशन 3 आणि 4 मध्ये x चा कोएफिशियंट, आता मागासपासून आपण x चे कोएफिशियंट सेम करत होतो, ह्या गणितात आपण काय करूया, y चे कोएफिशियंट सेम करून गणित सॉल्व्ह करू. आता बघा इक्वेशन 3 जे आहे ह्यात y चा कोएफिशियंट 3 आहे, ह्याला आपण काय करूया 3 ने मल्टिप्लाय. आपण कोणाचा कोएफिशियंट सेम करणार आहे, y चा. तुम्ही x चा करून पण ट्राय करू शकताय आणि ट्राय करून मला सांगा कमेंट मध्ये आन्सर की दोन्ही मेथडने आन्सर सेम येते का नाही. आता y चा कोएफिशियंट 3 आहे, त्यांना आपण इक्वेशन 4 ला मल्टिप्लाय केलं आणि 4 नंबर
नंबरचं जे इक्वेशन आहे त्यात y चा कोएफिशियंट 1 आहे, त्यांना आपण काय केलं 3 नंबरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं. आता 1 ने मल्टिप्लाय केलेलं लिहायचं नाही आहे, म्हणजे इक्वेशन नंबर 4 जे आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केले. इथे लिहूया मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 by 3. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय 3 into 8 आलं 24x, 3 into y आलं 3y is equal to 3 into 11 आलं 33. इक्वेशन नंबर किती आलं हे 5. आता 3 आणि 5 नंबरचं इक्वेशन चेक करा. y सेम आलं बघा 3y आलं, इथे पण 3y आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या y ला एलिमिनेट करायचं आहे. y ला एलिमिनेट करायला काय करूया आपण, इक्वेशन 3 मधनं इक्वेशन नंबर 5 मायनस करू. तुम्ही 5 minus 3 केला तरी चालतंय, 3 minus 5 केला तरी चालतंय. सो इक्वेशन 3 minus इक्वेशन 5. इक्वेशन 3 काय बघा, x plus 3y is equal to 10 आणि 24x plus 3y is equal to 30. मग मायनस केलं इथं मायनस येईल, इथं मायनस येईल, इथं मायनस येईल, प्लस 3y minus 3y कॅन्सल झालं. x minus 24x झालं minus 23x. 10 minus 33 झालं minus 23. सो x बरोबर काय आलं minus 23 upon minus 23. सो x is equal to काय आलं. आता x is equal to 1 आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही व्हॅल्यू पुट करायची 3 किंवा 4 मध्ये. मग आपण काय करूया, पुट x is equal to 1 in इक्वेशन 3. मग इक्वेशन 3 काय आहे, 1 plus 3y is equal to 10. So plus 1 इकडे गेलं मायनस झालं, 3y is equal to 10 minus 1. So 3y is equal to 9. So y is equal to 9 upon 3. So y is equal to 3. आता लास्ट आपण लिहूया x, y is equal to 1, 3 is a solution. मराठीत लिहायचं आपल्याला ही इक्वल. वाक्य मराठीची मगाशी 2-3 गणितामध्ये आपण लिहिलेली आहे, सेम तीच वाक्य आपल्याला काय करायचे, दरवेळेला लिहायची आहे. सो मराठी मीडियमची मुलं असतील, सेमीची असतील, इंग्लिश मीडियमची असतील, तिन्हीसाठी आपण आन्सर्स सोडवलेले आहेत आणि आपण मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये पण हे बघितलेलं आहे. बघा 7वं जे गणित आहे त्यात काय केले, 99x अधिक 101 y बरोबर 499 आहे आणि 101x अधिक 99 y बरोबर 500. आता बघा जर आपण x आणि x चा किंवा y चा कुठला तरी एक कोएफिशियंट समान करायचं ठरवलं तर काय होईल, आपल्याला पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 99 आहे, तर ह्या इक्वेशनला गुणायला लागेल तर 101 गुणिले 99 करायला लागेल, परत 99 गुणिले 99 करायला लागेल, 99 गुणिले 501 करायला लागेल. सो गुणाकार खूप मोठा आहे. परत आपल्याला पहिल्या इक्वेशनला पण 101 ला गुणायला लागेल. मग अशा टाईपचे ज्यावेळेला क्वेश्चन येतात, असा टाईप म्हणजे कुठला टाईप, तर पहिल्या इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट आहे, दुसऱ्यामध्ये कुठला आहे y, आणि पहिल्या इक्वेशन मधला y चा कोएफिशियंट कुठे आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x. आपण याला म्हणूया अशा टाईपची गणित. x मध्ये पहिल्या इक्वेशन मधला x चा कोएफिशियंट दुसऱ्यामध्ये y ला आहे आणि पहिल्या इक्वेशन मधला y चा कोएफिशियंट दुसऱ्यामध्ये x ला. आता अशी गणित सोडवताना काय करायचं आहे, तर कोएफिशियंट समान करण्याच्या ऐवजी आपण अजून एक मेथड वापरतोय अशा टाईपचे क्वेश्चन सोडवायला. ती काय बघा, आपण सिंपली पहिला इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज करू. इक्वेशन 1 अधिक काय करतो, इक्वेशन 2. मग काय होणार, 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर आलं 501. ह्यांची बेरीज करूया. बेरीज केल्यावर 99 आणि 101 किती आलं, 200x अधिक 101 अधिक 99 आलं 200y बरोबर 499 आणि 501 आलं 1000. आता हे गणित किती लक्षात घेतलं, 200 ने भाग जातो, डिवायडिंग बाय 200. मराठीत लिहायचं आपल्याला 200 ने काय करायचं आपल्याला भाग. तर 200 ने भागल्यामध्ये काय येणार, x प्लस y बरोबर 5. त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 3. आता जसं 1 आणि 2 ची बेरीज केली, जसं 1 मधून 2 वजा करायचं आहे म्हणजे इथे लिहिलं आपण इक्वेशन 1 वजा इक्वेशन 2.
1 मधून 2 वजा केल्यावर काय बघा 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501. आता ज्या वेळेला वजा करतो चिन्ह बदलायला विसरायचं नाही. वजा केल्यावर इथं मायनस झालं, इथं मायनस झालं, इथं मायनस झालं. बघा 99 मायनस 101 किती येणार आहे -2x. बऱ्याच जणांचं पेपरमध्ये काय होते चिन्ह चुकतंय. सो चिन्हाच्या वेळेला लक्षात ठेवायचं वजाबाकी आली की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 101 मधून 99 वजा केला 2 आलं. मोठी संख्या 101 चं साइन मायनस आहे सो -2x. इथं बघा 101 चं साइन प्लस आहे, 99 चं मायनस आहे. 101 मधून 99 गेले 2y आला. मोठी संख्या लार्जर बिगर नंबर जातो 101 आहे त्याचं साइन प्लस आहे प्लस 2y इज इक्वल टू इथं काय येणार आहे -2. आता इथं पण 2 ने डिवाइड करता येते आपल्याला. सो याला काय करूया डिवाइड बाय 2 मराठीत काय आपल्याला 2 ने भागायचं. आता 2 ने भागल्यानंतर आपल्याला काय मिळणार बघा -x त्यानंतर प्लस y इज इक्वल टू -1. त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 4. स्वतः इक्वेशन 3 मिळालं आपल्याला 1 आणि 2 ची बेरीज करून. इक्वेशन 4 मिळालं आपल्याला 1 मधून 2 वजा करून. आता बघा हे जे नवीन इक्वेशन आहे ते खूप सोपे आहेत सोडवायला आणि हे इक्वेशन 3 आणि 4 आपण सोडवणार आहे आणि जे 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन येईल त्याची आपण सगळं बेरीज करून टाकणार. तर आपल्याला काय करायचं आहे इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. आता 3 आणि 4 ची बेरीज केल्यावर काय होईल बघा इथे लिहिलं आपण x प्लस y बरोबर 5. इथे आलं -x प्लस y बरोबर -1. त्यांची बेरीज केली प्लस x ला -x गेलं y प्लस y किती आलं 2y 5 - 1 किती आलं 4. y इज इक्वल टू काय 4/3. सो y इज इक्वल टू किती आलं आणि मग लास्ट आपण घेणार आहे x, y इज इक्वल टू x. आपल्याला पुढे सॉल्व करायचं. आता y2 आलं हे y2 आपण काय करणार आहे इक्वेशन 3 मध्ये आपण पुट करूया. इथे दिलं आपण पुट y बरोबर 2 इन इक्वेशन 3 म्हणजेच y बरोबर 2 हे समीकरण कुठे ठेवायचं आपल्याला 3 मध्ये ठेव. आता 3 मध्ये ठेवल्यावर काय होणार x प्लस 2 बरोबर किती येणार आहे 5. सो x बरोबर किती येणार आहे 5 वजा 2 x बरोबर किती येणार आहे 3. मग लास्टला आपल्याला सोल्युशन द्यायचं x, y इज इक्वल टू 3, 2 इज अ सोल्युशन. ओके सोपा आहे एकदम. 3 मार्काला बऱ्याचदा पेपरला विचारलं जाते. सो अशा टाईपची गणित येतात त्यावेळेला कोएफिशियंट समान न करता काय करायचं तुम्हाला एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायचं आहे म्हणजे नवीन इक्वेशन येते त्यांची बेरीज करायची. बघा आता लास्ट क्वेश्चन जो आहे तो काय आहे 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. बघा हे पण मगासारखंच गणित आहे. इथे 49 आहे इकडे 49 आहे इथे 57 आहे इकडे 57 आहे म्हणजे कोएफिशियंट इथला x आहे इकडे y आहे इथला y चा इकडे x आहे. मग आता मगाशी आपण मेथड बघितले काय करायचं सिंपल आहे. पहिला 1 आणि 2 ची बेरीज करायची मग एक इक्वेशन मिळेल त्याला आपण इक्वेशन 3 म्हणणार आहे. मग इक्वेशन 1 मधून 2 वजा करणार आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणणार आहे आणि 3 आणि 4 ची बेरीज केली की आपल्याला फायनल आन्सर मिळेल. आता आपण त्याला करूया इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 म्हणजे इथे लिहिलं आपण 49x मायनस 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. आता इथं आपण बेरीज केल्यावर काय बघा 9 आणि 7 16 5 आणि 4 9 आणि 1 10 146. इथं पण ह्या दोनची बेरीज केली इथं मायनस 106y आणि इथं बेरीज केली 2 2 4 7 आणि 5 12 4 आणि 2 3 आणि 4 424. त्या सगळ्याला 106 ने भाग करू डिवाइडिंग बाय 106. मराठीत करायचं आहे 106 ने काय करायचं आहे आपल्याला भागायचं. आता 106 ने भागल्यावर काय होईल x इथे y आणि याला 106 ने भागल्यावर किती येणार आहे 4. हे तुमचं इक्वेशन नंबर किती आला 3.
आता आपल्याला काय करायचं, 1 मधनं 2 वजा करायचं. एक आपल्याला इक्वेशन मिळालं x मायनस वाय 4 आहे. आता असंच इक्वेशन 1 मायनस काय करायचं आपल्याला इक्वेशन 2. 1 मायनस 2 केलं काय येणार बघा, 49x मायनस 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर किती आला 250. मायनस केलं बघा, इथं मायनस येईल, इथं प्लस येईल, इथे मायनस येईल. आता 49 मायनस 57 किती येणार आहे मायनस 8x. त्यानंतर मायनस 57 प्लस 49 मायनस 8y इज इक्वल टू 252 मायनस 172. 252 मध्ये 172 कडे किती राहिले 80 राहिले. मोठी संख्या चिन्ह काय येणार आहे मायनस. आता ह्या सगळ्याला 8 ने डिवाइड केला तरी चालतंय, मायनस 8 ने डिवाइड केला तरी चालतंय. सो डिवाइडिंग बाय 8 करूया. डिवाइडिंग बाय 8 मराठीत लिहायचं आहे 8 ने भागून. आता 8 ने भागलं म्हणजे 8 ने भाग. आता 8 ने भागलं काय काय बघा, देणार आहे मायनस x मायनस y इज इक्वल टू मायनस 10 आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर दिला 4. आता हे 4 नंबरचं इक्वेशन आहे आणि हे 3 आहे. 3 आणि 4 ची आपण काय करणार आहे बेरीज करणार आहे. सो इथे येईल इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. 3 आणि 4 ऍड करा बरं, काय x मायनस y किती 4 आहे, मायनस x मायनस y किती मायनस 10. ऍड केला, ऍड करतो त्याला आपण काय साइन चेंज करत नाही, प्लस x मायनस x कॅन्सल झालं, मायनस y किती झाले मायनस 2y. 4 मायनस 10 किती झालं मायनस 6. y इज इक्वल टू मायनस 6 अपॉन मायनस 2. y ची व्हॅल्यू किती आहे 3. आता हे जे y3 आले ते आपल्याला काय करायचं पुट करायचं. कुठं पुट करायचं y बरोबर 3 ते पुट करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 3 मध्ये. सो x मायनस 3 इज इक्वल टू 4. x is equal to 4 plus 3, so x is equal to 7. So then put y is equal to 3 in equation. Last आपण काय करणार x, y is equal to 7, 3 is the solution. Okay. बघा क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक ऍक्टिव्हिटी होती ती आपल्याला आपली राहिलेली आहे ती आपण कंप्लीट करूया. बघा काय दिले, इक्वेशन 1 दिले, इक्वेशन 2 दिले, 2x मायनस 3y. इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज करायची, बेरीज केल्यावर प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होईल. इथं काय येणार आहे 5 प्लस 2 इथे येणार आहे 7x, 9 प्लस 12 इथे येणार आहे 21. सो हे 21 हे 7 इकडे आलं डिवाइड होईल अपॉन 7. सो x ची व्हॅल्यू आपली किती येणार आहे 3. हीच व्हॅल्यू x ची पुट केली बघा इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केली. मग 5 इंटू काय येणार आहे 3 प्लस 3y इज इक्वल टू 9. 5 इंटू 3 येणार आहे 15. हे प्लस 15 इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस 15. 9 मायनस 15 किती येणार आहे मायनस 6. मग इथे येणार मायनस 6 अपॉन 3 मायनस 2. सो 3 कॉमा मायनस 2 हे आपलं काय येणार आहे सोल्युशन आहे. इथं आपला पहिला जो प्रॅक्टिस सेट आहे तो कंप्लीट झालेला आहे. असा आपण रोज एक प्रॅक्टिस सेट जो आहे हा बघू. थँक्यू.